हॅलो फ्रेंड्स, टुडेज रेसिपी डाळ बाटी। त्यासाठी आपण एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी रवा, ओवा, चवीनुसार मीठ, खायचा सोडा ॲड करायचा आहे चिमूटभर, ऑइल, पाणी टाकून ते मिश्रण मिक्स करायचं आहे। व्यवस्थित गोळा करून 10 मिनिटं सेट होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत आपण डाळ शिजवून घेऊया। तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स घेतली आहे। नंतर एका पॅनमध्ये ऑइल टाकूया, थोडंसं तूप, जिरं, मोहरी, लसूण, मिरची, कांदा व्यवस्थित फ्राय करायचं आहे। त्यानंतर कढीपत्ता, टोमॅटो फ्राय झाल्यानंतर त्यात हळद, लाल मसाला, धनेपूड, एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतला आहे, त्याच्याने टेस्ट छान येते। फ्राय झाल्यानंतर त्यात आपण शिजवलेली डाळ ॲड करू शकता। थोडं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, नंतर पिठाचे गोळे करून ते शिजवून घ्यायचे वाफेवर। शिजल्यानंतर ते व्यवस्थित चेक करून घ्यायचे। एका डिशमध्ये काढून त्याचे कट पीस करायचे छोटे छोटे। कट केल्यानंतर आपण एका पॅनमध्ये ते तळून घ्यायचे तेलात। छान असं क्रिस्पी झाले पाहिजे। सो डाळ बाटी इज रेडी गाईज। व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक अँड सबस्क्राईब।